हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। फडणवीसांची मंत्रिमंडळामधून राजीनामा देण्याची तयारी। मला उपमुख्यमंत्री पदापासून मोकळं करा ही नेतृत्वाला विनंती। लोकसभेमध्ये महाराष्ट्राला फटका पडल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय। पक्ष फडणवीस आणि बावनकुळे यांच्यावर कारवाईच्या तयारीत, म्हणूनच त्यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे डिग्निफाईड एक्झिट। सुषमा अंधारे यांची टीका। एका निवडणुकीनं सगळं संपत नसतं, सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे यश अपयशाची सामूहिक जबाबदारी। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांनी सरकारमध्ये राहून संघटनेसाठी काम करावं, कोर कमिटीने फडणवीसांनी विनंती केली। आमचा निर्णय ते मान्य करतील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। कांदा कापूस आरक्षणाच्या मुद्द्याचा निवडणुकीवर परिणाम झाला, जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला। पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। महाराष्ट्रामधील भाजपच्या पराभवाला फडणवीस जबाबदार, पवार गटाच्या अनिल देशमुखांचा आरोप। तर राज्यामध्ये फडणवीसांशिवाय पान हलत नाही असं म्हणत होते, पण त्यांचे झाडच उपटून काढलं, राऊतांची टीका। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस व्यथित, भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। सरकार स्थापनेपर्यंत मोदी कार्यकारी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचे एनडीएवर दबाव तंत्र, दोन्ही बाबू लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रिपद मागणी करणार, सूत्रांची माहिती। चंद्राबाबू नायडू आणि सपाचे अखिलेश यादव यांची दिल्लीमध्ये भेट होणार, तर तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डी सुद्धा चंद्राबाबूंशी संवाद साधण्याची शक्यता। लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीमध्ये आज एनडीएची बैठक, नितीश कुमारांसह चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार, तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवारांसह सुप्रिया सुळे दिल्लीत, ठाकरे देखील दिल्लीमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।